मुंबईतील वरळी विधानसभा क्षेत्र म्हणजे आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख. 2024च्या विधानसभेत त्यांनी हा गड राखत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. पण आता समोर आहे बीएमसीची महत्त्वाची लढाई आणि यावेळी समीकरणं वेगळी आहेत, आव्हानं मोठी आहेत आणि संघर्ष अधिक तीव्र आहे. वरळीतील 5 महापालिका वॉर्ड्समध्ये भाजपा आणि शिंदे गटाची आक्रमक रणनीती दिसून येत आहे, तर दुसरीकडे मनसेशी होऊ शकणारी युती शिवसेना उभाठासाठी नवीन शक्यता निर्माण करते. पण नेमका फायदा कोणाला होणार, नुकसान कोणाचं आणि आदित्य ठाकरे आपला गड राखू शकतील का, हे अजूनही मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि हो, केमछो वरळी म्हणत 2019च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी केलेल्या त्या मोहिमेची आठवण अजूनही लोकांना ताजी आहे. पण यंदाची बीएमसी निवडणूक वेगळी आहे. वरळीचे ते 5 वॉर्ड्स आता मोठ्या राजकीय कसोटीचा केंद्रबिंदू बनले आहेत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य ठाकरे बीएमसीमध्ये वरळीचा गड राखू शकतील का, मनसेशी युतीचा शिवसेना उभाठाला नेमका किती फायदा होईल, भाजप शिंदे गटाचं शिवसेना उभाठासमोर किती मोठं आव्हान आहे. नमस्कार, मी विहंग ठाकूर. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. पण सर्वांचं लक्ष लागले ते आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघावर. वरळी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बीएमसीच्या 5 वॉर्डांमध्ये काय समीकरणं आहेत याची आपण सखोल माहिती घेऊया. वरळी विधानसभा क्षेत्रात 5 मुख्य वॉर्ड आहेत. यामध्ये वॉर्ड क्रमांक 195, 196, 197 आणि 198 आणि 199. 195 वॉर्डचा जर विचार केला तर बीएमसी निवडणुकीत अविभाजित शिवसेनेचे संतोष खरात येथे विजयी झाले. संतोष खरात यांना 10,811 मतं पडली, तर भाजपच्या सुशील शिलवंत यांना 4,838 मतं पडली. वॉर्ड क्रमांक 196 मध्ये अविभाजित शिवसेनेचे आशिष चेंबूरकर 11,306 मतं घेऊन विजयी झाले, तर भाजपचे दीपक पाटील 5,618 मतं घेत पराभूत झाले. वॉर्ड क्रमांक 197 मध्ये मनसेचे दत्ता नरवणकर 4,419 मतं मिळवत विजयी झाले. पण 2 वर्षांनी त्यांनी शिवसेना उभाटा गटात प्रवेश केला. अविभाजित शिवसेनेचे परशुराम देसाई येथे 3,287 मतं घेत पराभूत झाले. वॉर्ड क्रमांक 198 मध्ये अविभाजित शिवसेनेच्या स्नेहल आंबेरकर 13,614 मतं घेऊन विजयी झाल्या. येथे मनसेचे विनायक म्हशीलकर यांना दुसऱ्या क्रमांकाची 8,088 मतं मिळाली. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये अविभाजित शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर 11,229 मतं मिळवत विजयी झाल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एनसीपीचे विजयमाला देसाई हे 5,456 मतं मिळवत पराभूत झाले. पुढे किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौरही झाल्या. त्या वरळीच्या वॉर्ड क्रमांक 199चं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे 2017 सालचा वॉर्ड निहाय विचार केला तर अविभाजित शिवसेनेनं वरळीत 5 पैकी 4 वॉर्ड जिंकले. भाजपचे उमेदवार 2 वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर 5 वॉर्डांमध्ये मनसे, काँग्रेस आणि अविभाजित शिवसेना यांचे प्रत्येकी एक उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. इथे अविभाजित शिवसेनेचं पारडं जड होतं. तर पुढे मनसेचे 197 वॉर्डचे नगरसेवक दत्ता नरवणकर शिवसेनेमध्ये सामील झाले. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी 2024 मध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि या क्षेत्रातील त्यांची पकड भक्कम असल्याचं दिसून आलं. तरी बीएमसी निवडणुकीत वॉर्डानुसार समीकरणं बदलतात. वरळीत भाजपा शिंदे गट आणि मनसे हा फॅक्टरही महत्त्वाचा आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून मिलिंद देवरा उमेदवार होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मजबूत उपस्थिती दाखवली. एकीकडे सत्ताधारी महायुती आणि दुसरीकडे शिवसेना उभाटा गट, यामुळे वरळीतील सामना यावेळी अधिक चुरशीचा बनलाय. 2024च्या विधानसभा निवडणुकीत वॉर्डात कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली ते आता पाहूयात. वॉर्ड क्रमांक 195 मध्ये शिवसेना उभाठाला 10,404 मतं मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाला 4,838 मतं मिळाली. वॉर्ड क्रमांक 196 मध्ये शिवसेना उभाठाला 12,097 मतं मिळाली. शिवसेना शिंदे गटाला 8,511 मतं मिळाली. वॉर्ड क्रमांक 197 मध्ये शिवसेना शिंदे गटाला 6,342 मतं मिळाली. वॉर्ड क्रमांक 198 मध्ये शिवसेना उभाठाला
11,841 मतं मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाला 9,376 मतं मिळाली. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये शिवसेना उबाठाला 6,243 मतं मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाला 7,198 मतं मिळाली. म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्या महायुतीनं वरळीच्या 5ही वॉर्डात शिवसेना उबाठाला टक्कर देत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्यामुळे येणारी BMC निवडणूक शिवसेना उबाठाला तितकी सोपी नाहीये. 2024च्या विधानसभा वेळीचा वरळीचा बूथ वाईज विचार केला तर 232 बूथपैकी 163 बूथवर आदित्य ठाकरे आघाडीवर होते, तर शिंदे गटाचे मिलिंद देवरा 69 बूथवर आघाडीवर होते. 2024च्या विधानसभेवेळी वरळीत आदित्य ठाकरेंना 63,324 मतं मिळाली, तर शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना 54,523 मतं मिळाली, तर मनसेच्या संदीप देशपांडे यांना 19,363 मतं मिळाली. आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये केवळ 5 वॉर्डांचीही लढाई नाही, तर दक्षिण मुंबईतील मराठी माणसांची मतं आपल्याकडे खेचण्याची रस्सीखेच आहे. मनसे आणि उबाठा युतीचं चर्चेत घोडं अडलं असलं तरी युती जर झाली तर मराठी मतांचं एकत्रीकरण आदित्य ठाकरे यांच्या गडाला बळ देऊ शकतं. पण भाजपा शिंदे गटाचा संघटनात्मक जोर आणि नव्या मतदारांचे समीकरण हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. पण भाजप शिंदे गटाचा संघटनात्मक जोर आणि नव्या मतदारांचे समीकरण हे आदित्य ठाकरेंसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. भाजपची पकड ही गुजराती मारवाडी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वरळीची ही लढत आता फक्त विधानसभेपुरता नसून BMC निवडणुकीची निर्णायक रणभूमी बनली आहे. 2024च्या विधानसभेत आदित्य ठाकरे यांनी आपला वरळीचा गड सांभाळला, पण भाजपा शिंदे गट आणि मनसेचा वाढता प्रभाव समीकरण बदलू शकतो. BMC निवडणुकीत मतदार कोणाकडे झुकतील हे ठरवणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. BMCच्या लढाईत वरळीचा किल्ला शिवसेना उबाठा राखणार की महायुती बाजी मारणार हे पाहणं खरंच रंजक असेल. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.